आपल्याला गर्दीचा हिस्सा बनायचा आहे की आपल्याला गर्दीचं कारण बनायचं आहे, ही जर संकल्पना आपली क्लिअर झाली तर 100% सांगतो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण सक्सेस झालं पाहिजे. नो एनीवन वॉन्ट टू फेल. म्हणजे कोणालाच आपण अयशस्वी व्हावं किंवा कोणालाच आपण अपयशी व्हावं असं कधीच वाटत नाही. आणि म्हणून प्रत्येक जण सक्सेस मिळवण्यासाठी, विशेष स्पर्धा परीक्षेमध्ये पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच याच्या नंतरचे जे पहिलं जे वाक्य बोललो होतो मी, ते आता परत एकदा बोलतो की गर्दीचं कारण बनायचं आहे की गर्दीचा हिस्सा बनायचा आहे. गर्दीचं कारण जर बनला तर 100% तुम्ही सक्सेस, आणि सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही गर्दीचं कारण बनता की तुमच्यामुळे गर्दी झालेली आहे. आणि जर तुम्ही हिस्सा बनणार असाल तर इतर दुसऱ्या कोणासाठी तरी तुम्ही त्या गर्दीत हिस्सा बनलेला असता. सो हे वाक्य लक्षात ठेवा की गर्दीचं कारण बनायचंय की गर्दीचा हिस्सा बनायचा आहे. नमस्कार, हिस्ट्री बाय सचिन गुळिक ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत गट ब अर्थात गट ब आणि गट क ह्या पूर्व परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचं सविस्तरपणे विश्लेषण, नवीन नवीन प्रश्न आणि त्याचं सविस्तर विश्लेषण याचे व्हिडिओचे 4 भाग झालेले आहेत. आता गट ब आणि त्याचबरोबर गट क ह्या पूर्व परीक्षेसाठी इतिहास विषयाचे साधारण 10 प्रश्न आणि 10 प्रश्नांचा विश्लेषणाचा हा आपला 5वा भाग आहे. आणि आतापर्यंत तुम्ही 1, 2, 3, 4 या भागांना दिलेला उत्तम जो प्रतिसाद आहे, त्या प्रतिसादाबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. आणि तुम्हा सगळ्यांना या परीक्षेमध्ये अगदी भरघोस यश मिळावं. विशेष इतिहासाचे 10च्या 10 प्रश्न बरोबर यावेत आणि त्याचबरोबर प्रत्येक विषयाचे 10 बरोबर यावे, म्हणजे तुमचा आकडा जो आहे तो 65+ होऊन जातो. म्हणजेच आता 2021-22 पासून मी सलग युट्यूब वरती येत असताना मी सगळ्यांना एक टार्गेट देत असतो आणि तुम्हा सगळ्यांना आताही टार्गेट देतो की तुम्ही जिथं अभ्यास करताय तर त्या ठिकाणी 60+ हा आकडा लिहून ठेवा. 60 पेक्षा जास्त मला मार्क घ्यायचे आहेत. किती मार्क घ्यायचे? 60 पेक्षा जास्त मला मार्क घ्यायचे. हा आकडा लिहून ठेवा. मला नुकताच आज एक व्हॉट्सअप वरती मेसेज आला, मी टार्गेट दिलं होतं 60+ तुम्हाला लिहायचंय. आणि त्या मुलांनी हे 60+चं टार्गेट लिहिलं आपल्या नोटबुक वरती, जिथं आपण अभ्यास करतो त्याच्यावरती ते टार्गेट लिहिलं. आणि टार्गेट लिहून झाल्यानंतर मग त्यांनी मला आज मेसेज पाठवला की बाबा मी आता पीएसआय झालेलो आहे. म्हणजे माझं नाव तुम्ही एडिट करू शकता ऍज अ पीएसआय म्हणून. सांगायचं विशेष काय होतं की तुम्ही सगळेजण सुद्धा 60+ हे टार्गेट जर ठेवलं, 60+ आपल्याला मार्क घ्यायचे आहेत कंबाईन गट ब आणि गट क मध्ये, तर ह्या दोन्ही परीक्षेत घ्यायचे असतील तर तुमचा अभ्यास पण तेवढाच पाहिजे. आणि हे जे आहेत हे 60+ तर कमीत कमी 5 ते 10 लोकांना सांगा. याची टेक्निक मी तुम्हाला नंतर सांगेल, ही निंजा टेक्निक आहे, शेवटी सांगतो जर माझ्या लक्षात राहिलं तर. पण आता आपण गट ब आणि गट क ह्या पूर्व परीक्षेसाठी इतिहास विषयाचे प्रश्न आणि त्याचं अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचं विश्लेषण. अतिसंभाव्य म्हणजे परीक्षेत येतात काही प्रश्न, 21 पासून सगळे व्हिडिओ बघा, भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत. तर प्रश्न आणि त्याच्या विश्लेषणाच्या 5 नंबरच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतोय. आणि मार्गदर्शक या नात्याने एक शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांना की 2000 अर्थात ही जी चालू वर्ष आहे तर या वर्षामध्ये तुम्ही ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रत्येक जण असायलाच पाहिजे. या प्रेरणादायी वाक्यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळते. पण इंटरनल एनर्जी पण घ्या, इंटरनल मोटिवेट पण स्वतःला करण्याची सवय लावा. आणि दुसरी गोष्ट, हनुमानाच्या शेपटीला आग लागली की हनुमान उड्या मारतात, तर तशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या ध्येयासाठी झपाटून उठले पाहिजे. ओके, ते फक्त उदाहरण आणि प्रेरणा देण्यासाठीचं वाक्य होतं, सिरियसली घेऊ नका किंवा कंट्रोवर्सीचा भाग त्याला बनवायचा नाही आपल्याला. पण आपल्याला ध्येयाप्रती आपण झपाटून उठलो तर 100% तुमचं यश मिळतं. आणि त्या कामामध्ये आम्ही तुम्हाला सल्लाही देतोय आणि तुम्हाला शेवटपर्यंत साथ पण देतोय. चलो आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. भाग 1, 1817 साली स्थापन झालेल्या कलकत्ता स्कूल बुक सोसायटीच्या पुढीलपैकी कोणती व्यक्ती सचिव या पदावरती काम करत होती? सचिव, महासचिव, सेक्रेटरी या वेगवेगळ्या नावाने या पदाला ओळखलं जातात. बघा कोणकोणती पद, तर सेक्रेटरी या नावाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. दुसरं नाव आहे महासचिव आणि वेगवेगळ्या नावाने प्रश्न विचारतात. मग एखादी सभा, समाज, संघटना, संस्था आणि त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एवढ्या टॉपिक वरती तुम्हाला सभा, समाज, संघटना आणि काँग्रेस एवढ्यावरती सेक्रेटरी आणि महासचिव आणि सचिव याच्यावरती प्रश्न अनेक वेळा आलेले आहेत. तर हे तुम्ही सगळ्यांनी पीवायक्यू मध्ये बघितलं असेल किंवा अतिसंभाव्य मध्ये बघितलं असेल. तर संस्था आपल्याला काय सांगितले, एक चतुसूत्री सांगतो जे माझे भावी अधिकारी जे नवीन आहेत तर तिथं 100% प्रश्न विचारले जातात. पहिली चतुसूत्रीचे घटक आहे व्यक्ती, दुसरा घटक आहे वर्ष, ठीक आहे, तिसरा घटक आहे ठिकाण आणि चौथा घटक आहे संस्था.
किंवा संघटना. तर याच्या बाहेर प्रश्न जात नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भावी अधिकारी वर्ग, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. डोळे झाकून विश्वास ठेवा, 100% क्वेश्चन याच्या बाहेर जात नाही. बनवलेला प्रश्न बघा, 1817 आहे, 1817 वर्ष कव्हर झालं. दुसरं कलकत्ता, कलकत्ता म्हणजे जिथं ठिकाण कव्हर झालं. आणि सोसायटीचा भारतीय व्यक्ती सचिव म्हटलेला आहे. मग भारतीय व्यक्ती सचिव कोणता आहे, तो व्यक्ती असणार आहे. संस्था कोणती आहे, स्कूल बुक सोसायटी आहे. चारीचे चारी घटक बसवले. मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो, तुम्ही अशी कोणतीही इतिहासातली घटना मला या नंबरवरती जर पाठवली, व्हॉट्सअप नंबरवरती, तर मी तुम्हाला कॉल करून त्या घटनेमध्ये असणारे हे 4 घटक आहेत त्यापैकी किमान 2 ते 3 घटक ऍज इट इज बसवून दाखवतो. ठीक आहे, म्हणून सांगतो की 100% इथं प्रश्न याच्या बाहेर जात नाही. ही चतुसूत्री लक्षात ठेवा. ओके, आता आपल्या उत्तराकडे जायचंय. उत्तर काय आहे हे लिहून घ्या सगळ्यांनी. ओके, त्यानंतर बघा, आता इथं ऑप्शन दिले राधाकांत, राजा राधाकांत देव. हे राधाकांत देव म्हणजेच कोण आहेत, तर आत्मीय सभा, आत्मीय सभा 1815 ची आहे, 1815 ची. आणि त्याच्यानंतर पुढची ब्राह्मण समाज, हा हे दोन्ही समाज जे आहेत, तर हे राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केलेले हे समाज आहेत. ठीक आहे, 1815 आणि 1828 हे दोन्ही पण. तर याच्यामध्ये जे सदस्य म्हणून काम करत होते, तर हे सदस्य आहेत कोण, राधाकांत देव आहेत. हे दोन्हीचे दोन्ही ऑप्शन जे आहेत हे बंगालमधील महत्वाच्या व्यक्ती येतात, पण विशेष योगदान जर म्हटलं तर आपल्याला प्रश्नापर्यंत जाता येणार नाही. म्हणून याच्यापैकी उत्तर जे आहे, तर हे उत्तर येतं फक्त तारिणी, इथं तारिणी चरण मित्र. मग हे तारिणी चरण मित्र कोण आहेत, तर हे लेक्चर झाल्यानंतर मी आपल्या हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम वरती तुम्ही सगळ्यांनी जर जॉईन केलं असेल तर जॉईन करून ठेवा. आणि जर जॉईन केलं नसेलच टेलिग्राम, तर हे टेलिग्राम आहे आपलं, जॉईन करून ठेवा. ओके, हे टेलिग्राम आहे. याची जी लिंक आहे, तर हिस्ट्री फॉर ऑल ही त्याची लिंक आहे. हिस्ट्री फॉर ऑल या लिंक वरती जावा, तुम्हाला टेलिग्राम इथं मिळून जाईल. आणि मग त्याच्यावरती सगळी पीडीएफ पाठवतो. तर यांच्याबद्दलची माहिती, तारिणी चरण मित्र हे टेलिग्राम वरती एक पोस्टर बनवून टाकलेलं आहे, ते सविस्तर वाचा. कधी काळी कोणताही प्रश्न बनू शकतो. आता यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं जर म्हटलं, तर 1817 मध्ये त्यांनी अशा प्रकारची एक कलकत्ता स्कूल बुक सोसायटीची स्थापना केली होती. तर यामध्ये ते सुरुवातीला संस्थापक राहिले आणि त्याचबरोबर ते या संस्थेचे सचिव पण राहिलेले होते. बरं, यांच्याबद्दल अजून डिटेल्स मध्ये माहिती सांगायची जर झाली, तर वेलस्ली यांनी, वेलस्ली कशासाठी प्रसिद्ध होता हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि एक सूचना, जर आपल्या युट्यूब चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हे लेक्चर जर आवडलं किंवा पाठीमागचं लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. लाईक तर तुम्ही अगोदरच ठोकून दिलेलं असेल. तर वेलस्ली यांनी काय केलं होतं, तर वेलस्ली यांनी काय केलं होतं, कोणत्या धोरणासाठी प्रसिद्ध होता, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. यांनी 1800 मध्ये एक कॉलेज सुरू केलं होतं. त्या कॉलेजचं नाव आहे फोर्ट विल्यम कॉलेज. ठीक आहे, हे कॉलेज 1802 मध्ये बंद पडलं होतं. याच्यावरती राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला. तर या कॉलेजमध्ये हे प्राध्यापक या पदावरती कामाला होते. दुसरी महत्वाची गोष्ट, सती प्रथेच्या विरुद्ध किंवा सतीला बंदी करावी, सती प्रथेला, याच्यासाठी हे काम करत होते. आणि तिसरी गोष्ट, 1830 मध्ये धर्मसभा नावाची एक सभा सुरू केली होती संस्था, आणि त्या संस्थेचे हे सदस्य म्हणून काम करत होते. कोण होते, तारिणी चरण मित्र. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचा पर्याय आलेला आहे. अशा पद्धतीने आपण अतिसंभाव्य प्रश्न आणि विश्लेषणाच्या भाग 5 मधला 1 नंबरचा प्रश्न आपण इथं कव्हर केलेला आहे. अपेक्षा करतो तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून नवीन नवीन माहिती मिळते. ठीक आहे, समाधानी आहात. 2 नंबरचा प्रश्न आहे, स्थानिक स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी 1824 साली सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन, बघा, स्थानिक स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी स्थानिक लेवलवरती 1824 ला सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन या संस्थेची स्थापना यांनी केलेली होती. आता स्थानिक लेवलवरती स्त्रियांना शिक्षण द्यायचं होतं. मग यामध्ये मिस मेरी कुक नाही आहेत, नवाब फैजुनेसा चौधरी नाही आहेत, जॉन ड्रिंक वॉटर बेथून येत नाहीत. तर एकच राहिलं ऑप्शन, ते म्हणजे लेडी ॲन हस्टन. ठीक आहे, तर हे नवीन प्रश्न प्रकारचा टाकला. आणि आता बंगाल प्रांतामध्ये म्हणजे कोणतीही सुधारणा, एक वाक्य लक्षात ठेवा, कोणतं वाक्य आहे, तर सुरुवात कुठून होते, सुरुवात कोणत्या प्रांतातून होते. आणि या प्रश्नाचे जे उत्तर तुम्हाला मिळतं ना, तर हे सर्वात जास्त वेळेला या प्रश्नाचं उत्तर मिळतं बंगाल प्रांत. सुरुवात कुठून होते, बंगाल प्रांत. सामाजिक सुधारणा बंगालमधून, क्रांतिकारी बंगालमधून, विद्यापीठ बंगालमधून, हायकोर्ट बंगालमधून, इंग्रजांचं आगमन बंगालमधून, सर्वाधिक व्यापार बंगालमधून, महसुलाची व्यवस्था बंगालमधून, काही घ्या बंगालमधून सुरू होते. आय थिंक लक्षात असेल. तर स्त्रियांचा उदार शिक्षण व्यवस्था सगळी बंगाल, म्हणून सुरुवात कुठून होते, बंगालमधून. लिहून ठेवत चला, खूप कामाचं आणि महत्वाचं पण आहे. ठीक आहे, बघा आता बंगालमधून. मग सोसायटी फॉर नेटिव्ह
फिमेल एज्युकेशन ही संस्था यांनी सुरू केली. मग स्त्रियांचा हक्क, अधिकार, शिक्षण हे सगळं काढून घेतलेलं असताना अशा प्रकारची कामं केलेली होती. तर ह्या 2-3 व्यक्तींबद्दल जास्त माहिती सांगता येत नाही, परंतु आयोगाने ज्यावरती प्रश्न विचारलाय तर त्या व्यक्तीवरती आपल्याला मात्र इथं चांगल्या पद्धतीनं सांगता येतं. तर यांनी फिमेल स्कूलची स्थापना केली होती, फिमेल स्कूलची स्थापना केली होती आणि ती स्थापना 1849 मध्ये झालेली होती. यांचा मृत्यू लवकरच झाला. या स्थापनेमध्ये त्यांना ईश्वरचंद विद्यासागर यांची खूप चांगल्या पद्धतीनं मदत झालेली होती आणि त्याचबरोबर त्यांचे अजून एक सहकारी होते. या दोघांच्या मदतीनं अशा प्रकारे त्यांनी फिमेल स्कूलची स्थापना केलेली होती. शेवटी 1855 नंतर या स्कूलला यांनी जॉन बेथून स्कूल, फिमेल स्कूल अशा प्रकारचं नामकरण केलेलं होतं. म्हणून इथे ईश्वरचंद विद्यासागर हे खूप महत्वाचे व्यक्ती येतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने बंगाल प्रांतातून स्त्रियांच्या शिक्षणासाठी एक नाव पुढे आलेलं आहे आणि ते नाव कोणतं येत होतं तर लेडी एमहर्स्ट हे नाव पुढे आलं. त्याचबरोबर ड्रिंक वॉटर बेथून यांच्याबद्दल पण आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली. अशा पद्धतीने 2 प्रश्न सविस्तर विश्लेषणासह दिलेले आहेत. काही ठिकाणी विश्लेषण करता येत नाही तर ते तिथं आपण स्किप करतोच, पण ज्या ठिकाणी विश्लेषण जास्त द्यायचा प्रयत्न करतो तिथं देतोच आणि त्याच्या बाहेर कधी प्रश्न जात नाही. तर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर 1 मिनिटाची फक्त सूचना आहे की कंबाईन पूर्व परीक्षा अतिशय कमी आता दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. कमी दिवसामध्ये पूर्ण इतिहास वाचणं अशक्य आहे. म्हणून आपण इथे साधारणतः एक 14 व्हिडिओची 2 महिने व्हॅलिडिटी असणार, 1 महिना व्हॅलिडिटी असणारी आणि 2 वेळा पाहता येतात व्हिडिओ. ही बॅच 250 रुपये मध्ये आहे, ऑनलाईन आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे हिस्ट्री बाय सचिन गोळे. आणि जर घ्यायची असेल, जर व्हिडिओ आवडले आणि इतिहास जर अवघड जात असेल तरच तुम्हाला ह्या बॅच साठी हिस्ट्री बाय सचिन गोळे ऍप्लिकेशनला व्हिजिट करायचे आहे. आणि जर अडचण आली तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. किंवा अजून एक महत्वाचं, तुम्हाला इतिहासाची पीडीएफ जर घ्यायची असेल तर हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम चॅनलवरती पण अवेलेबल आहे. आणि दुसरं, त्या व्हॉट्सअप वरती पण मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो. ह्या नंबरवरती माझं व्हॉट्सअप आहे. ठीक आहे, ओके. आता यानंतर दुसरी सूचना आहे की बऱ्याच वेळा चुकीचं मार्गदर्शन मिळतं मेंटरशिपच्या नावाखाली. मग मला असं वाटतं की आपण चांगल्या पद्धतीचं मुलांना मार्गदर्शन करू शकतो. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळून जात असेल. मग 10 रुपये मध्ये आपण पर्सनल मेंटरशिप 1-to-1 मेंटरशिपची बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा आहे हे 2025-2000 नंतर सगळ्याच परीक्षेसाठी उपयोगी येणाऱ्या विशेषतः गट ब आणि गट क साठी. मग अभ्यास कसा करायचा आहे, पीवायक्यूचं विश्लेषण, वैयक्तिक मार्गदर्शन असेल, अभ्यासाचं नियोजन आणि काही शिक्षकांचे व्हिडिओ मी त्याच्यामध्ये चांगले एक्सपर्ट लोकांचे घेऊन टाकतोय. काही टेस्ट वरती काम चालू आहे माझं, त्या टेस्ट पण तुम्हाला सोडवायला देणार आहे. एक ग्रुप बनवला की त्याच्या टार्गेट दिलं, चल एवढंच काम करा, तुमच्यासाठी थोडासा वेळ मी स्पेंड करू शकतो. अभ्यास करताना आम्ही ज्या चुका केल्या तर त्या होऊ नये तुमच्याकडून या अपेक्षेपोटी पर्सनल मेंटरशिप बॅच 10 रुपये आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंटला बॅच दिसून येईल. तिसरी सूचना आहे, ऍप्लिकेशन मध्ये एवढ्या सगळ्या बॅचेस आहेत त्यानंतर तुम्ही बघून घ्या. आपला 3 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न एवढा मोठा आहे, हे माझ्या साईज पेक्षा पण खूप मोठा प्रश्न आहे, पण उत्तर खूप लहान आहे. बघा, प्रश्न मोठा असला की घाबरायचं नाही. ओके, म्हणून 5 फेब्रुवारी 1922 रोजी मुंदेरा बाजार कुठे आला तर बिहार. ठीक आहे, उत्तर प्रदेश बिहारच्या बॉर्डरवरती असणारा गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी. तर मुंदेरा बाजार या ठिकाणी आंदोलन करणारा भगवान अहिर एक नाव आलं, दुसरं रामरूप बराई आणि तिसरं नाव महादेव. या नागरिकांना जबरदस्त मारहाण करणाऱ्या गुप्तेश्वर सिंग या पोलीस सब इन्स्पेक्टरला जाब विचारायला गेलेल्या नागरिकांना जेव्हा या पोलिसांनी मारहाण केली तर तेव्हा शांतपणे असहकार आंदोलन जे 1920 मध्ये सुरू झालं होतं, असहकार आंदोलन करणाऱ्या जमावाने रागाच्या भरात पोलीस ठाणे पेटवून दिलं, ज्यामध्ये 23 पोलिसांचा जळून मृत्यूमुखी पडलेले होते, जळून मृत्यू झाला. या घटनेमुळे असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा महात्मा गांधीजी यांनी हा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आला. मग सुरू करत असताना गांधीजींनी एक स्टेटमेंट ठेवलेलं होतं की माझा जीव गेला तरी चालेल, पण हे आंदोलन कसं झालं पाहिजे, अहिंसक पद्धतीने झालं पाहिजे. हिंसा जर झाली तर आंदोलन मागे घेण्यात येईल. आणि जेव्हा अहिंसक पद्धतीने हे आंदोलन अहिंसक वळायला लागलं म्हणून हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मग इथे प्रश्न विचारलाय, भगवान अहिर कोण होते? बघा, लक्षात ठेवा, भगवान अहिर कोण होते? रामरूप बराई, महादेव आणि भगवान अहिर. तर भगवान अहिर यांना बघितल्यानंतर ह्या गुप्तेश्वर सिंग जे आहेत, ह्या गुप्तेश्वर सिंग यांनी काय केलं तर त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. जमावला मारहाण केली आणि तिघांना मारहाण करत असताना तिथं भगवान अहिर होते. मग कोण होते तर असेंब्लीचे सदस्य होते का? चंपारणीमधील सत्याग्रही होते की जे महात्मा गांधीजींसोबत होते? ब्रिटिश सैन्यातील निवृत्त सैनिक होते का? माजी पोलीस अधिकारी होते का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिटिश सैन्यातील ते माजी अधिकारी होते आणि अशा पद्धतीने निवृत्त सैनिक होते आणि ते
ह्या गुप्तेश्वर सिंग यांना पटलं नव्हतं आणि म्हणून ह्या आंदोलनात तू सहभागी का झाला, तू तर ब्रिटिश सरकारची सेवा केलेली आहे आणि म्हणून या गुप्तेश्वर सिंगला वाईट वाटलं, राग आला आणि म्हणून त्यांनी काय केलं तर ह्या तिघांसहित अनेक आंदोलकांना मारलेलं होतं. तर विशेष गोष्ट ही घटना आहे 1922, किती 5 फेब्रुवारी 1922 ची. मग यावेळी यांचं वकील पत्र कोणी घेतलं होतं, जे आंदोलक होते यावरती तुमचा प्रश्न विचारला जातो. तर C.R. दास यांनी वकील पत्र घेतलं होतं आणि चौरे आणि चौरा असे 2 गाव आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन झालेलं होतं. मग गांधीजींनी 1922 मध्ये जेव्हा चळवळ मागे घेतली, आंदोलन मागे घेतलं, तर त्याच वेळी इथं 1 जानेवारी 1923 मध्ये विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी एक स्वराज्य पार्टी स्थापन झालेली होती, स्वराज्य पक्ष. आणि स्वराज्य पक्षामध्ये एक C.R. दास होते आणि दुसरे होते मोतीलाल नेहरू. बाकीचं ही सगळी जी माहिती आहे तर पुढच्या एखाद्या प्रश्नाच्या निमित्ताने हे तुम्हाला सांगून देतो. पण असहकार आंदोलन, चौरी चौरा घटना आणि त्याचबरोबर ही सगळी इथं स्वराज्य पार्टी, ही सगळी डिटेल तुम्हाला या 3 नंबर प्रश्नाच्या निमित्ताने मी सविस्तर सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला समजते व्यवस्थितपणे आणि काही ठिकाणी नोट्स पण काढून ठेवत चला. तुम्हाला ही व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला सरावासाठी सगळे प्रश्न दिले जातात आणि सगळ्या प्रश्नांची झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करा, वेळ लावून. 100% सांगतो 10 पैकी 10 घ्यायचे आहेत. आउट ऑफ 2 गोष्टी लिहून ठेवा महत्वाच्या आहेत. कोणत्या? तुम्हाला 60+ मार्क घ्यायचे आहेत आणि इतिहासामध्ये 10+ मार्क, 10 मार्क घ्यायचे तुम्हाला. 10 पैकी 10, काय 15चा प्रश्न फॉर्मॅट संपलेले, 10 प्रश्न आणि इथे 60+ हे 2 टार्गेट ठेवा. मी तुम्हाला 10 पर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करतो. यानंतर आपण 4 नंबरचा प्रश्न, सत्य विधान ओळखा. कोणतं सत्य विधान ओळखा? अजीमुल्ला खान यांनी मादरे वतन भारत की जय ही घोषणा दिली. बघा घोषणा आहे त्या, जसे भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी संभाजी महाराज की जय, तुमचा पण जय. ओके, तर अजीमुल्ला खान यांनी मादरे वतन भारत की जय ही घोषणा दिलेली होती. दुसरं, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा मौलाना हसरत मोहानी यांनी दिलेली होती. जय हिंद ही घोषणा चंपकरण्य पिल्लई यांनी दिली आणि आझाद हिंद फौजेनं त्याला प्रेरणा किंवा त्यांना एक प्रेरक किंवा त्यांना एक ग्रीटिंगचं वर्ड बोलले जात होतं. सायमन गो बॅक आणि क्विट इंडिया ही घोषणा युसुफ मेहर अली यांनी दिलेली होती. घटना कोणत्या कालावधीतली आहे हे सविस्तर आपल्याला एकदा पहिल्यांदा बघावं लागेल. सुरुवातीची आहे अजीमुल्ला खान, ही घटना कधीची आहे, घोषणा कधीची आहे? 1857च्या उठावातली घोषणा आहे. लक्षात ठेवा, अजीमुल्ला खान युसुफजाई हे जे व्यक्ती होते ते हे प्रचंड ब्रिलियंट व्यक्ती होते आणि दुसरा बाजीराव पेशवा यांचे सुपुत्र कोण होते? तर ही जी आपण म्हणतो ना 1857च्या उठावामध्ये सर्वात भारीवालं नेतृत्व कोणाकडे होतं? तर नानासाहेब पेशवे यांच्याकडे होते आणि यांची 8 लाख रुपयाची पेन्शन आणि त्याचबरोबर पेशवा हे दोन्ही पद जेव्हा ब्रिटिशांनी खारिज केले, काढून घेतले, तर त्यावेळी हे त्यांचे वकील म्हणून इंग्लंडला गेलेले होते आणि इंग्लंडमध्ये एक सन्मानित व्यक्ती, त्यांना वेगवेगळे पुरस्कार पण मिळाले होते, खूप प्रचंड हुशार होते आणि दिसायला पण देखणे होते, सुंदर होते. त्याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर ब्रिटिशांच्या स्त्रिया या अजीमुल्ला खान यांच्या प्रेमात पडलेल्या होत्या. स्टोरी सांगतो ऐका. आणि त्या स्त्रिया त्यांना लव्ह लेटर, पहिला आता सारखं काय व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि फेसबुक हे असलं काही नव्हतं मेसेंजर ॲप, तर त्यावेळी त्यांना लव्ह लेटर लिहायच्या, चिठ्ठ्या लिहायच्या आणि ब्रिटिशांच्या स्त्रिया लिहायच्या आणि वेगवेगळ्या स्त्रिया लिहायच्या, अजून अनेक अधिकाऱ्यांच्या बायका. आणि अजीमुल्ला खान पण त्यांना, आता देखणे होते, आवडले त्यांना, ठीक आहे. लव्ह लेटर पहिला कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना, आता मी बोलत असताना जुने काही किस्से आठवले असतील बऱ्याच लोकांना, काही स्मित हास्य पण करत असतील, ठीक आहे. तर मग हे किल्ल्यामध्ये कानपूरच्या तिथं होते, लखनौच्या, आणि त्या ठिकाणी असताना गंमत अशी झाली की अजीमुल्ला खान जे आहेत तर हे सगळ्या स्त्रियांचे लेटर तिथे यायचे आणि हे प्रत्येकाला लेटर लिहायचे. मग त्या लव्ह लेटर्स मधून हे माहिती काय काढायचे की आंदोलन करत असताना हे ब्रिटिश अधिकाऱ्यांची मोमेंट काय आहे याची माहिती. आणि जेव्हा नानासाहेब पेशवे यांच्यावरती अटॅक झाला, ते वकील होते आणि अपयशी होऊन परत आल्यानंतर मग उठावामध्ये सक्रिय झाले होते. तर ज्यावेळी यांच्या किल्ल्यावरती घरावरती धाड टाकली इंग्रजांनी, तर त्यावेळी त्यांच्या घरामध्ये सगळ्या लव्ह लेटरच्या चिठ्ठ्या सापडल्या आणि सापडल्यानंतर मग प्रत्येक जण वाचू लागले, याच्या बायकोची ती, त्याच्या बायकोची ही. अशी एक गंमत आहे, मला एकाने सांगितली होती, संदर्भ सापडले की तुम्हाला पाठवून देतो, ठीक आहे. तर यांनी 1857 मध्ये हे अशा प्रकारचा नारा दिला होता, मादरे वतन भारत की जय, माझ्या ह्या धरतीला भारत की जय असं म्हटलेलं होतं. हे विधान बरोबर आहे. दुसरं, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा मौलाना हसरत मोहानी यांनी केली होती. मौलाना हसरत मोहानी भारतीय संविधान सभेचे सदस्य, ठीक आहे, राज्यशास्त्राचा भाग आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता इन्कलाब जिंदाबाद, मग याच्या अगोदर सारे जहां से अच्छा, हिंदुस्तान हमारा हे गाणं म्हणणारे आणि लेखक कोण होते हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगायचंय, ठीक आहे. तुम्ही ऍक्टिव्ह राहा जरा थोडंसं, पण जास्त पण ऍक्टिव्ह नका राहू मोबाईल वरती. मी जे सांगतो ते फक्त समजून घ्या. सर्वात महत्वाचं समजणं आणि संकल्पना क्लिअर करणं, ओके. दुसरं, जय हिंद
ही सही घोषणा चंपाकरांनी पिल्लई यांनी पहिल्यांदा दिली होती. हे पण विधान बरोबर आहे. आणि 1942 नंतर 45 पर्यंत आझाद हिंद फौज यांनी हे ब्रीदवाक्य चलो दिल्ली, त्याचबरोबर जय हिंद आणि एकमेकांना बोललं जातं ते त्यावेळेला हे ब्रीदवाक्य वापरलं जात होतं. त्याच्यानंतर सायमन गो बॅक आणि क्विट इंडिया मुवमेंट, क्विट इंडिया ही घोषणा जी आहे तर युसुफ मेहर अली यांनी दिली होती. तर हे युसुफ मेहर अली हे गांधीवादी नेते होते. पहिली गोष्ट 1930 पासून गांधीजींच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. दुसरी गोष्ट 1942 मध्ये मुंबईचे महापौर होते हे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर 1928 ला सायमन कमिशन जेव्हा आले होतं तर 28च्या सायमन कमिशनला बॉम्बे युथ लीग ही मुस्लिम युथ लीग बनवली तिथं आणि बॉम्बे युथ लीगच्या माध्यमातून 28 ला विरोध केलेला होता. 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये घोषणा दिलेली होती. म्हणजे गो बॅक, अर्थातच हे सगळ्या घोषणा विधानं अतिशय बरोबर आहेत. म्हणून चारीच्या चारी विधानांच्या निमित्ताने तुम्हाला कमीत कमी घोषणांचा तर अभ्यास झाला. आले लक्षात? अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व ही उत्तरं आहेत दिलेली आहेत. ठीक आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मधून संदीप पाटील म्हटलं होतं, त्यांचं नाव ऍक्च्युली संदीप जाधव आहे. तेच कन्फ्युज झाले की नेमकं आमचं सांगतात की दुसऱ्यांचं सांगतात. ते 10 मुलं आहेत आणि त्यापैकी सगळेचे सगळे पास होतील अशी अपेक्षा मी करतो. त्याच्यानंतर काही क्लासवाल्यांची उदाहरणं पण दिलेली होती. तर दुसरे अजून एक आमचे मित्र आहेत भूषण पाटील सर, अर्थात ते PSI पण आहेत आणि एका माझ्या ऑफलाईनच्या बॅचला होते. ते सध्या पुण्यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांचा स्कोर तर राज्यसेवेला आउट ऑफ आहे. ठीक आहे. आता विशेष की गडचिरोली सारख्या ठिकाणावरून ड्युटी करून मुख्य परीक्षेला पात्र होतात. मुख्य परीक्षेचं अर्थातच ते अभ्यासाला येतात. मग आपण सगळेजण 24 तास रिकामे असून 8 तास बाकीचं आपलं झोपणं सोडलं आणि आपलं बाकीचं इतर काम सोडलं, 12 तास सोडले, तर 12 तासातले आपला अभ्यास किती होतो हे आपण स्वतःलाच अनालिसिस करायचं, जज करायचंय. ते पुण्यामध्ये आता PSI राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात. काही दिवसामध्ये त्यांचं DC DYSP ला सिलेक्शन झालं की मी युट्यूब वरती त्यांचं नाव नक्कीच घेईन. अर्थातच हे काही विशेष उल्लेखनीय गोष्टींचा मी वारंवार इथं प्रयत्न करतोय. अनेक ठिकाणावरून तुम्ही जर अशा प्रकारचं सक्सेस मिळवलं असेल तर माझ्यापर्यंत नक्की कळवा, मी तुमचा उल्लेख करतो. कारण तुम्ही प्रशंसनीय आहात, तुम्ही उल्लेखनीय व्यक्ती असू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. यानंतर पुढील प्रश्न आहे, एल्फिन्स्टनने बॉम्बे प्रांतात, हे एल्फिन्स्टन कोणते होते? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. ठीक आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा कालावधी 1819 पासून 1827 पर्यंत होता. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारताचा गव्हर्नर जनरल होण्यासाठी 3 वेळा ऑफर दिलेली होती. तिन्ही वेळेला यांनी नाकारलेली होती. ह्याच माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बॉम्बे प्रांतात अतिशय सुधारणावादी धोरण स्वीकारलेलं होतं. नाना त्यांचे मित्र होते, भाऊदाजी लाडे त्यांचे मित्र होते, अनेक समाज सुधारणावादी लोक हे त्यांचे मित्र झालेले होते. दुसरं, या बॉम्बे प्रांतामध्ये जमीन महसूल कोणकोणत्या जमीन महसूल पद्धती यांचा मिलाप करून तयार केलेली होती? पहिली मराठेकालीन मोजेवारी, दुसऱ्या बाजीरावाची मक्ता पद्धत आणि तिसरी ब्रिटिशांची रयतवारी आणि कायमधारा पद्धती. लक्षात ठेवा, बाजीराव दुसरा ही जो होता त्या बाजीरावाची मक्ता जी पद्धत होती ही थोडीशी जाचक ही पद्धत असल्यामुळं यांनी ही पद्धत फक्त नाकारलेली होती. बाकीच्या 2 पद्धतींचा मिलाप म्हणजेच कोणती पद्धत होती तर ही रयतवारी नावाची पद्धत होती. रयतवारी. आता काही ठिकाणी तुम्हाला मोजेवारी ही पद्धत सुद्धा दिसते, म्हणजे डायरेक्ट जनता ही सरकार बरोबर वाटाघाटी करत होतं किंवा महसूल जमा करत होतं. म्हणून अ बरोबर आहे आणि क बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर अ आणि क हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. तुम्हाला मी नोट्स टेलिग्राम हिस्ट्री फॉर ऑल वरती टाकलेले आहेत. नसेल तर या नंबरवरती तुम्ही हाय केलात तर तुम्हाला नोट्स पाठवून देतो. प्रिंट करायची ऑफ तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये कोणीच ह्या नोट्स वापरायच्या नाहीत. सॉफ्ट कॉपी मध्ये कोणीच न्यूजपेपर, पत्र किंवा काहीही अभ्यास करायचा नाही. ही सक्तीची माझी ताकीद असेल. नो, दिस इज ऑर्डर. ठीक आहे. हार्ड कॉपी मध्ये तुम्हाला झेरॉक्स करायचे आणि वाचायचे. तर ह्या नोट्स तुम्हाला मिळवून देतो. महसूल व्यवस्था याच्यावरती फिक्स प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग रयतवारी, महालवारी, कायमधारा, जमीनदारी, तालुकेदारी, खोती पद्धत याच्यावरती फिक्स प्रश्न येऊ शकतो पूर्व मुख्य सगळ्या परीक्षेमध्ये. कोणी सुरुवात केली, पर्सेंटेज किती, कोणत्या एरियामध्ये सुरू केली होती, पद्धतीचं नाव काय होतं, कोणत्या पद्धती एकत्र केल्या होत्या, कोणी अभ्यास केला, कोणता अधिकारी नियुक्त केला, एवढे प्रश्न तिथं बनतात. ठीक आहे.
चला, अशा पद्धतीने 5 नंबर प्रश्नाचा आपण सविस्तर घेतलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे व्यक्ती ओळखा. बघा, त्यांनी अल्बर्ट म्युझियम बनवलं, पेटिट इन्स्टिट्यूट सुरू केलं, नाणी, शस्त्र आणि ताम्रपटांचा सखोल अभ्यास केला, राणीचा बाग त्यांनी उभा केला. मग ही राणीचा बाग म्हटलं तर कुठे आहे हो? मुंबईकर, मुंबईमध्ये हा राणीचा बाग आहे, बरोबर का? अल्बर्ट म्युझियम पण मुंबईत आहे. आता तुम्ही म्हणाल अल्बर्ट म्युझियम, आम्ही मुंबईत एवढे दिवस राहतो, मुंबईत कुठे आहे हो? किंवा बाहेरचे लोक म्हणतात आम्ही मुंबईला सारखं जातो, किंवा आम्ही मुंबईमध्ये क्लर्क डिपार्टमेंटला, आम्हाला कुठं दिसलंच नाही अल्बर्ट म्युझियम. 100% बघायला विसरू नका. ठीक आहे, आता हे जे सगळे घटना आहे ती कुठं, तर सगळे व्यक्ती मुंबईचे दिलेले आहेत. तिन्ही व्यक्ती. नाना शंकर सर हे मुंबईचे कोण आहेत? शिल्पकार आहेत. मुंबईचे शिल्पकार आहेत. आणि मुंबईमध्ये जेवढ्या काही इन्स्टिट्यूट बनलेल्या आहेत, ह्या बऱ्यापैकी इन्स्टिट्यूटची उभारणी ही नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्या देणगीतून आणि यांच्या मदतीतून झालेली आहे. भाऊदाजी लाड, हे भाऊदाजी लाड म्हणजे नानाच नंतरचे होते आणि बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव होते. त्याचबरोबर यांनी कुष्ठरोगावरती औषध काढलं, म्हणून यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं, धन्वंतरी. आणि त्याचबरोबर इथं या दोघांमध्ये 1845 मध्ये इथं ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झालं. या कॉलेजमध्ये जे 3 विद्यार्थी महाराष्ट्रातून पास झालेले होते, तर त्यापैकी एक होते आत्माराम पांडुरंग तळखरकर, दुसरे होते भाऊदाजी लाड आणि तिसरे कोण होते? सखाराम अर्जुन. तर हे 3 विद्यार्थी इथे येऊन जातात. ठीक आहे, डॉक्टर झालेले. त्याच्यानंतर कोणी नसेल असं नाही होते. हे प्रार्थना समाजासाठी प्रार्थना समाज यांनी सुरू केलेला होता, केशवचंद्र सेन यांच्याकडून प्रेरणा घेऊन. आणि यांची एक मुलगी होती जी परदेशी शिकायला गेलेली महत्वाची मुलगी होती. मग याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, त्या मुलीचं नाव काय होतं? तर कमेंट बॉक्स मध्ये नाही सांगत, तुम्ही सगळ्यांनी फक्त अनालिसिस करा, डोळे झाका, थोडासा गंभीर विचार करा, दीर्घ श्वास घ्या, मेडिटेशन केल्यासारखं. आणि मग आत्माराम पांडुरंग तळखरकर डॉक्टर यांच्या मुलीचं नाव काय आहे हे लक्षात येईल पटकन. मग लगे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय यांच्या मुलीचं नाव काय होतं. प्रार्थना समाज स्थापन होत असताना म्हणजे 31 मार्च 1867 मध्ये परमहंस डायरी चोरल्यामुळे हे समाज सुरू झाला 11 वर्षानंतर. बर, या समाजामध्ये स्थापन होत असताना आत्माराम होते, दादोबा होते आणि भास्कर होते. भास्कर विचाराने वेगळे होते, दोघ जण विचाराने एकत्र होते. प्रेरणा घेतली होती केशवचंद्र सेन यांच्याकडून. ते 64 मध्ये पुणे मुंबई या ठिकाणी व्हिजिट करून गेल्यानंतर ही प्रेरणा घेऊन प्रार्थना समाज सुरू केलेला होता. ठीक आहे, प्रार्थना समाज, सुबोध पत्रिका, मग सत्यमेव जयते त्याचं, आणि याचं कोणतं आहे? माणसाच्या सेवेत मला देव मिळतो, त्याच्यावरती नंतर प्रश्न डिझाईन करून विश्लेषण देतो. तर हा ऑप्शन कट झाला. एकच ऑप्शन राहिला, तो म्हणजेच कोणता आहे? भाऊदाजी लाड. आता नुकतंच भाऊदाजी लाड हे म्युझियम जे आहे हे चर्चेत आहे. त्याचं कारण महाराष्ट्राच्या सध्या म्हणजे आताच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भाऊदाजी लाड ह्या म्युझियमचं अनावरण केलेलं आहे. म्हणजे तिथं जे काम होतं ना, तर ते व्यवस्थित केलेलं आहे. तर त्याचं अनावरण केलेलं ते एकदा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून घ्या. हे करंट अफेअर्स मधला क्वेश्चन आहे सध्याचा. भाऊदाजी लाड हे म्युझियम, पण यांनी काय केले? ही सगळी कामं जे आहेत ते भाऊदाजी लाड यांनी केलेली होती. पण नाना जगन्नाथ शंकरशेट जे आहेत, तर यांच्यावरची माहिती मी युट्यूबला टाकलेली आहे. तर 100% जावा युट्यूब खाली, सबस्क्राईब करा, आणि त्याच्या खाली तुम्हाला नाना शंकरशेट यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. इंग्लंडला 1823 मध्ये अर्ज करणारे नाना होते, बॉम्बे प्रांतातून सही करणारे. तर यांच्यावरती सगळे प्रश्न डिटेल्स माहिती सांगितलेली आहे. अशा पद्धतीने 6 नंबर प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. आपण थोडीशी सूचना आता वेगळी आहे. बघा, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी अनेक मुलं भरकटलेली असतात, म्हणून आपण काय केलेलं आहे, तर बीएन अकॅडमीच्या अंतर्गत ही सगळी टीम आहे. आणि याच्यामध्ये राज्यव्यवस्था एनशाम सर शिकवतात, अर्थव्यवस्था अभिजित राठोड सर शिकवतात, मराठी व्याकरण मुख्य परीक्षेचं मराठी अमोल पाटील सर शिकवतात, इंग्रजी सुरेश बागल सर शिकवतात, इतिहास मी स्वतः आहे, गणित जगदाळे सर शिकवतात, सामान्य विज्ञान सर्व परिचित राहुल देशमुख सर, आणि त्याचबरोबर चालू घडामोडी प्रतीक बाबर सर, आणि बुद्धिमत्तेचे भूषण दूत, आणि भूगोलासाठी सेनकर सर आहेत. तर अशी ही सगळी टीम आहे. आणि तुम्हाला पूर्व, मुख्य आणि मुलाखत या सगळ्यासाठी इंटिग्रेटेड बॅच आहे, ऍग्रिगेट बॅच आहे ही, गट ब आणि गट क 2025, 26, 27 सगळ्याच परीक्षांसाठी. तर प्रवेश सुरू आहे. याच्यासाठी अमोल पाटील ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. अधिक माहितीसाठी इथं नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही फोन केला की तुम्हाला सगळी बॅचची माहिती देते. आणि ही 8-8, 10-10 वर्ष अनुभव असणारी माणसं आहेत. अनुभवी लोकांकडून जर नाही शिकणार तर मग कोणाकडून शिकणार आहे? चुकीच्या दिशेने जाऊ नका. 100% सांगतो, थोडा उशिरा सुरुवात करा, पण चुकीचे माणसं पकडू नका, चुकीच्या मार्गदर्शकाकडून शिकू नका. तसंच कोणी शिकवत नाही चुकीचं, माफ करा, पण विशेष काय की काहीतरी विशेष त्यांच्याकडे असणाऱ्या लोकांकडून शिकलात तर तुम्हाला 100% लवकर सक्सेस मिळतं. आणि दुसरी सूचना आहे, आमचे मित्र आहेत एनशाम सर, यांच्या डिग्री पण खूप चांगल्या आहेत बरं का. एम ए पॉलिटिकल सायन्स नेट पास आहेत, सेट पास आहेत, एम ए इकॉनॉमिक्स सेट पास आहेत, आणि एवढं प्राध्यापक
प्राध्यापक आहेत, हे एक्सपर्ट आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट, 2-2 विषयामध्ये. तर राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि यांचं जे ऍप्लिकेशन आहे पेरा इन्स्टिट्यूट आणि त्याचबरोबर बॅच घेण्यासाठी ह्या नंबरवरती संपर्क करा, तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देतील. ही एक सूचना होती की चांगल्या व्यक्ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम होतं. ही सगळी टीम आहे आणि ह्यांच्या इंडिव्हिज्युअल बॅचेस आहेत. माझी जशी बॅच आहे तसं यांच्याम सरांची आहे आणि इथं पण या सगळ्या टीमची एक तुम्हाला बॅच मिळून जाते कंबाईनची. अधिक माहितीसाठी नंबर दिलेले आहेत, ऍप्लिकेशन सांगितलेलं आहे. आपण या प्रश्नाकडे वळतोय 7 नंबरचा. वसाहती व्यापाराबद्दल सत्य विधान ओळखा. वसाहती व्यापार म्हणजेच काय आहे तर फक्त फायदा. फायदा म्हणजेच काय तर फक्त नफा बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे, नफा बघायचा आहे. तर पूर्वी मी तुम्हाला एक गंमत सांगतो की आपल्याकडे जर आत्मविश्वास नसेल तर आपला पराभव निश्चित असेल. कसा? जंगलामध्ये प्रत्येक प्राण्याला रोज पळावं लागतं. एक पळतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि दुसरा पळतो आपलं पोट भरण्यासाठी. प्रत्येकाला पळावं लागतं आणि त्याच हाय स्पीडने पळावं लागतं. अशाच एका हरणाच्या पाठीमागे वाघ लागतो. हरणाचं स्पीड असतं 90 प्रति तास 90 किलोमीटर आणि वाघाचं स्पीड असतं 50 ते 60 किलोमीटर प्रति तास. तर अशा वेळी सुद्धा हरणाची शिकार होते डबल स्पीड असून सुद्धा. त्याचं कारण काय माहितीये का? हरणाला आपल्यावरती कॉन्फिडन्स नसतो की आपण 90च्या स्पीडने पळतोय, वाघ 50-60च्या स्पीडने पळतोय तरी पण आपली शिकार होते. कारण त्याचं असं आहे की तो हरण स्वतःवरती आत्मविश्वास हरवलेला असतो आणि पाठीमागचा प्राणी हा बलशाली आहे, ताकदवान आहे, क्रूर आहे, पण त्याचं स्पीड आपल्यापेक्षा कमी हे त्याला कळतच नाही. मग ते गंमत काय होते माहितीये का? तर हा वाघ हा ते नेहमी हरिण पाठीमागे बघतं, त्याचं स्पीड कमी होतं, वाघ जाऊन त्याला पकडतो, त्याच्या हरणाची शिकार होते. केवळ आणि केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे. म्हणून आत्मविश्वास आपला कमी होता कामा नये. भले थोडा अभ्यास कमी झाला तरी चालेल, वाचन थोडं कमी झालं तरी चालेल, 2-4 मित्र सुटून गेले तरी चालेल, निघून गेले तरी चालेल, सोडलं तरी चालेल, कोणी धोका दिला तरी चालेल, पण तुमचा आत्मविश्वास कमी होता कामा नये. कारण जगातली मोठी मोठी युद्ध जे आहेत तर शस्त्र नसतानाही जिंकलेले आहेत आणि शस्त्र असताना सुद्धा केवळ आत्मविश्वासाच्या जोरावरती जिंकलेले आहेत. मग ही एमपीएससी आणि युपीएससीची लढाई एवढं मोठं काही युद्ध नाही, फक्त आत्मविश्वासाने सुद्धा तुम्हाला जिंकता येतं, फक्त तो कमी होता कामा नये. ठीक आहे. दुसरा आपण 7 नंबरचा प्रश्न, वसाहती व्यापाराबद्दल सत्य विधान ओळखा. बघा, विक्रीद्वारे अधिक नफा कमावणे, आयातीपेक्षा निर्यातीवरती जास्त भर आणि हुकमी बाजारपेठा. बघा काय म्हणते, विक्रीद्वारे अधिक नफा, विक्री करायची आणि सर्वात जास्त नफा. मी ऑलरेडी इथं लिहिलं होतं, हे विधान बरोबर आलं. आयातीपेक्षा निर्यातीवरती जास्त भर. आता निर्यात कशी केली जात होती तर कच्च्या मालाची निर्यात ही सर्वात जास्त केली जात होती. म्हणून भारतीय उद्योगधंद्याचा रास हा झालेला होता 1857च्या उठावामधलं एक कारण आहे. आणि इथं भारतीय लोकांना कच्चा माल मिळतच नव्हता, कारण हे कच्चा माल दिला तर कमी पैशामध्ये हे लोक काहीतरी वस्तू बनवतात आणि कमी पैशामध्ये विकूनही टाकतात. आपला इंडस्ट्रीमध्ये बनलेला माल हा विकला जात नाही आणि म्हणून या लोकांनी कच्चा माल भारतीय उद्योगधंद्यांना मिळूच नाही अशा प्रकारचे प्रयत्न केलेले होते. काही लोकांचे हात कापले होते, काही लोकांचे उद्योगधंदे बंद पाडलेले होते. हे सगळ्या गोष्टी इंग्रजांनी हातखंडे वापरलेले होते, म्हणून याच्यावरती भर होता. हुकमी बाजारपेठा, हे पण बरोबर आहे. हुकमी बाजारपेठा म्हणजेच काय तर या मार्केटमध्ये हेच पदार्थ आणि या मार्केटमध्ये आमचाच वस्तू विकली जाणार आहे, तर याला हुकमी बाजारपेठा. जसं हुकमी एक असतो, टाकला की आपला डाव सुटतो किंवा आपण जिंकतो, तशाच पद्धतीनं हुकमी. आता मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये असे काही हुकमी लोक असतात जे कोणत्याही वेळेला तुम्हाला मदत करतात, कोणतीही प्रकारची मदत करू शकतात. असे काही लोक जवळ ठेवायचे. मग एक गोष्ट तुम्हाला सांगतो की पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं, गरज आणि फायदा. गरज आणि फायदा ह्या दोन्ही ठिकाणी जर तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला तर त्या ठिकाणी तुम्हाला मूव्ह ऑन करायचंय. एखाद्या माणसाची मला गरज आहे पण फायदा काहीच नाही, मला गरज आहे फायदा काहीच नाही, ही गोष्ट करायची नाही. एखाद्या वस्तूची मला गरज अजिबात नाही पण फायदा खूप जास्त आहे, ही सुद्धा गोष्ट करायची नाही. दोन्ही टिक मार्क ग्रीन आले पाहिजेत. मला अमोल पाटील सरांनी हे आम्हाला प्रवासामध्ये सांगितलेलं उदाहरण होतं. जर दोन्ही टिक बरोबर जर आल्या तर 100% तुम्ही ती गोष्ट केलीच पाहिजे आणि करायलाच पाहिजे. तर गरज आणि फायदा. मग आता तुम्ही पॅरामीटर्स लावायचे, आपल्या अवतीभोवती लोक कोण कोण आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, वस्तू, काही गोष्टी खाणं पिणं काही करणं आणि त्याचबरोबर लोक, ह्याच्यासाठी तुम्हाला पॅरामीटर्स लावायचे की गरज आणि फायदा ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक ठिकाणी बघायच्याच, त्याच्याशिवाय आपलं आयुष्य सुजलम सुफलम होणार नाही. बघा काय म्हणता, हे हुकमी बाजारपेठा. मग हुकमी लोक पण तुम्हाला शोधायचे, गरज आणि फायदा. हे कसं वाटलं उदाहरण, हे कमेंट करून मला खाली सांगायचं तुम्हाला आवडलं का. मग आता तुमच्या डोक्यात चक्र सुरू झालं असेल, हा मुलगा, हा मित्र, हा मैत्रीण, हे लोक, हे माणूस, ही वस्तू, हे खाणं पिणं मग गरजेचं आहे का, नाही, फायद्याचं आहे का, आहे, खाऊन टाका. ठीक आहे, भूक लागलेली आहे
आणि मग भूक लागलेली आहे तर ऍपल आहे. मग गरज आहे का? यस गरज आहे, भूक लागलेली. फायदा आहे का? ऍपल मधून फायदा आहे, खाऊन टाका. पण भरपूर जेवण केलेलं आहे आणि भरपूर जेवणानंतर तुम्हाला ऍपल मिळते, पण त्याची गरज आहे का? अर्थातच गरज आहे का? नाही. फायदा आहे का? 100% आहे, पण तुम्ही खायचं नाही का? तर त्याची गरज नाही ना, तुम्हाला फायदा आहे, फक्त खायचं नाही. तर हे उदाहरण सांगितलं. कसं वाटलं उदाहरण कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तर आता इथं विशेष मराठी वसाहती व्यापाराबद्दल सगळीचे सगळे विधान बरोबर आले. म्हणजेच इथं काय सांगितलं होतं, सत्य विधान कोणतं आहे? तर अ ब क म्हणजे फक्त म्हणजे तिन्हीचे तिन्ही पर्याय बरोबर येऊन गेलेले आहेत. अशा पद्धतीने 7 नंबरचा प्रश्न झालेला आहे. आपण 8 नंबरच्या प्रश्नाकडे जातोय. 1819 मध्ये पुण्यातून सती गेलेल्या महिलेचं नाव काय होतं? पुण्यातून सती गेलेली महिला कोण होती? लक्षात ठेवा, वामन हरी आपटे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते आणि वामन हरी आपटे यांची पत्नी सुद्धा सती गेलेली होती त्यांच्या निधनानंतर. एफसीचे पहिले प्राचार्य, नंतर आगरकर दुसरे प्राचार्य झाले होते. कधी फर्ग्युसन कॉलेजला गेला तर त्यांची केबिन बोर्ड आहे तो वाचा. ठीक आहे, योगायोग आला तर तुम्ही तिथं शिकलेला असाल किंवा तिथं गेला तर जावा. हा, मी तिथं शिकवण्यासाठी गेलो तर नक्कीच तुम्हाला त्याचे फोटो वगैरे काढून टाकेल. दुसरं, आता काय सांगितलं, पुण्यातून 1819 मध्ये म्हटलेलं आहे, पण वामन हरी आपटे यांचा एफसी कॉलेजच 85 ला बनलेले, तो खूप नंतरची गोष्ट आहे. मग सती गेलेली महिला कोण होती? तर अलक मंजिरी जी आहे तर ही 1818 मध्ये गेलेली सती होती आणि ही कोण होती? तर राजा राम मोहन रॉय तर यांची वहिनी होती जगमोहन रॉय यांची ती बायको होती. आणि अलक मंजिरी जी आहे तर या सती गेल्यानंतर याच्यासाठी 1815 पासून हे राजाराम मोहन रॉय हे आत्मी सभेच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. यांनी काय केलं माहितीये का? 1823 मध्ये इंग्लंडला अर्ज पाठवला आणि त्या अर्जावरती वेगवेगळ्या लोकांच्या सह्या केलेल्या होत्या. बॉम्बे, बंगाल आणि मद्रास या तिन्ही प्रांतातून सह्या केलेल्या होत्या. या सह्या कोणी केल्या होत्या हे बघण्यासाठी नाना शंकर शेट यांचा व्हिडिओ जाऊन बघायचा आपल्या युट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. मग यांनी 1829 मध्ये यांनी ब्राह्मो समाज सुरू केला आणि त्याच वेळी 1829 ला राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने सतीबंदीचा कायदा हा विल्यम बेंटिक यांनी पास केलेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणून अलक मंजिरी हा ऑप्शन इथं कट झाला, कारण का? तर ह्या बंगालमधून येत होत्या. दुसरं, गोदावरी असाच ऑप्शन टाकून दिला. सरस्वतीबाई तर ह्या सरस्वतीबाई नंतर गेलेल्या होत्या, पुण्यातून किंवा महाराष्ट्रातल्या व्यक्ती होत्या. पण इथे एकच ऑप्शन राहिला, त्या म्हणजे राधाबाई. म्हणून इथं 1819. पण आता सती प्रथेवरती प्रश्न फ्रिक्वेंटली येतो. हा प्रत्येक परीक्षेला प्रश्न येतो. तुम्हाला सगळ्यांना प्रश्नपत्रिका जर बघितली तर प्रश्नपत्रिकेत प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न येतो जो सतीबंदीवरती असतो. कुठं असतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आता दुसरं, 1819 म्हटलेले ना, तर येतं या दरम्यान माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा त्यावेळेचा कोण होता? गव्हर्नर होता, बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, हा यांचा कालावधी आहे 1819 ते 1827. पण अजून एक गव्हर्नर येतो 1857 मध्ये. बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर कोण होता? तर त्याचं नाव आहे जॉन एल्फिन्स्टन. ही माहिती नवीन असेल तुमच्यासाठी, लिहून ठेवा. एल्फिन्स्टन कोण होता माहिती का? ह्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा हा पुतण्या होता. म्हणजेच कोण होता? तर हे भावाचा मुलगा होता, पुतण्या. ठीक आहे, भावाचा मुलगा होता आणि हे काका होते. आणि त्यांना मग सगळ्या लोकांनी अर्ज दिला होता, तुम्ही घाबरू नका, आम्ही 1857च्या उठावामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. दुसरी गोष्ट, ह्या एल्फिन्स्टननी काय केलं होतं? महिलांना सती जाऊ नका म्हणून 7 रुपयाची पेन्शन पण देऊ केली होती बॉम्बे प्रांतामध्ये. अतिशय महत्वाच्या फॅक्ट आहेत ह्या 2-3 गोष्टी. अशा पद्धतीनं 8 नंबरच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला दिलेले आहे. लाईक केलं का सगळ्यांनी? लाईक केलं का सगळ्यांनी? रे नाही म्हणायचं मला, कारण तुम्ही भावी अधिकारी आहात. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. ठीक आहे, चला. मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे की तुम्ही अधिकारी होणार आहे, म्हणून मी तुम्हाला कधीच अरे तुरे बोलत नाही. ज्याच्या बरोबर फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यालाच बोलतो, पण हक्काने बोलतो, कारण थोडंसं वय आणि अनुभव या सगळ्या गोष्टी मोठ्या असतील म्हणून. ठीक आहे, आता पुढची गोष्ट आहे 9 नंबरचा प्रश्न. अखिल भारतीय हरिजन संघ योग्य विधान ओळखा. अखिल भारतीय हरिजन संघाचं सचिव होते. ओके, हे कधी स्थापन झालंय? हा ऍक्च्युली 1932 मध्ये 16 सप्टेंबर 1932 पुणे करार. आणि पुणे करारानंतर महात्मा गांधीजींना असं वाटलं की आपण अस्पृश्य समुदायासाठी थोडं का असेना काम करायला पाहिजे. कमीत कमी दिवसाचं 5 लिटर पाण्याचं टार्गेट ठेवा प्रत्येकाने. आणि प्लास्टिकच्या बॉटल अवॉइड करायच्या. प्लास्टिकच्या कपामध्ये चहा प्यायचा नाही. प्लास्टिक टोटल अवॉइड करण्याचा प्रयत्न करा, कारण ते स्लो पॉइझन आहे. माझे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर किरण रणदिवे सर. ते हडपसरच्या अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये आहेत आणि त्यांनी बऱ्याच वेळा मला या गोष्टी अवेअर केलेल्या आहे. म्हणून मी तुम्हाला अवेअर करतो की थर्मास वापरा किंवा
त्या अशा प्रकारचं बॉटल्स वापरा की ज्यातून तुम्हाला प्लास्टिक नसणार आहे त्या बॉटल्समध्ये. ठीक आहे. दुसरं, आता हे पुणे करार झाला. मग महात्मा गांधीजींना डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही अस्पृश्यांसाठी पण काम वगैरे ही चर्चा अंती महात्मा गांधीजींनी 32 मध्ये अखिल भारतीय हरिजन सेवक संघ सुरू केलेला होता. त्यामध्ये सचिव होते अमृतलाल ठक्कर, विधान बरोबर आहे. 8 लोकांची कार्यकारिणी बनवली होती, हे विधान बरोबर आहे. सदस्य किती होते? डॉक्टर आंबेडकर, राव बहादूर, श्रीनिवास होते. तर सदस्य 3 लोक होते, लक्षात ठेवा. मग अजून एक सदस्य जे होते तर त्यांचं नाव आहे MC राजा. आणि हे MC राजा म्हणजेच कोणतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी किंवा सहकारी होते. आणि ते हे पुणे करारावरती सही करणारे आंबेडकरांच्या वतीनं सही करणारे व्यक्ती होते. म्हणून तिन्हीचे तिन्ही विधानं बरोबर येतात. म्हणून इथं सांगितलंय काय आपल्याला? योग्य विधान ओळखा. तर सर्वच्या सर्व ही विधानं योग्य आहेत. ठीक आहे. म्हणून इथं डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधीजी सगळेचे सगळे कव्हर झाले. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, पुणे कराराच्या निमित्ताने आपण काय म्हणतो की हे 2 नेते आहेत, डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधीजी. मग गांधीजींकडून हे अशा प्रकारे दिलेला मतदारसंघ काढून घेतला. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. मग एक व्यक्ती मोठा, एक व्यक्ती असा. तर आपण सेक्युलर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, धर्म आणि व्यक्तींच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण इक्वल पण राहिलं पाहिजे जेव्हा आपण भावी अधिकारी होणार असतो. तर महात्मा गांधीजी जेवढे श्रेष्ठ आहेत तर तेवढेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी श्रेष्ठ असले पाहिजेत. जात, धर्म, पंथ, राष्ट्रपुरुष हे कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करू नये अशी माझी सर्वांना विनंती राहील. ठीक आहे. आपण 9 नंबरचा प्रश्न घेतलाय. आपण 10 नंबरच्या प्रश्नाकडे आलेलो आहे. शेवटचा प्रश्न आहे 1877चा दुष्काळ. 1877च्या दुष्काळामध्ये इथं असणारे लोकहितवादी जे आहेत, पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगायचं राहून गेलं, लोकहितवादी यांचा सन्मान केलेला होता दिल्लीमध्ये, दिल्ली दरबारामध्ये. राव बहादूर ही पदवी देऊन पाठीमागच्या लेक्चरमध्ये इथं राहून गेलेलं होतं. ठीक आहे. आता 1877च्या दुष्काळामध्ये कोणाच्या कालावधीमध्ये दुष्काळ होता? तर लॉर्ड लिटनच्या कालामध्ये. याचा कालावधी 76 पासून 80 पर्यंत होता. लिटन. ठीक आहे, लक्षात ठेवा. टीका करणारे वृत्तपत्र कोणकोणते होते? मग वृत्तपत्राचे वेगवेगळे प्रकार होते, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. दुसरं, दिनबंधू कधी सुरू झाले? 1877 मध्ये. आंबालहरी 1889 मध्ये. त्यानंतर किरण हे 1877 मध्ये. आणि दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र हे 1888 नंतर सुरू झालेलं होतं. बघा आता कोणत्या वर्तमानपत्राने टीका केलेली होती? आता दिनबंधू वर्तमानपत्र हे कृष्णराव भालेकरांचं वर्तमानपत्र आहे. तर हे इंग्रजांवरती टीका करणारं नव्हतं. दिनमित्र हे सेम होतं. म्हणजे ही जी 3 वर्तमानपत्र जे आहेत, हे 3 वर्तमानपत्र सत्यशोधक हे समाजाचे समर्थक होते. लक्षात ठेवा, समर्थक होते. आणि जेव्हा सत्यशोधक समाज सुरू झाला होता तर त्यावेळी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कोणतेही स्टेटमेंट करणार नाही असंही बोललेले होते. पण इंग्रजांच्या ध्येय धोरणावरती कधी कधी टीका केली जात होती. पण इथं टीका करणारं वर्तमानपत्र कोणतं विचारलेलं आहे? तर याचं नाव आहे किरण हे वर्तमानपत्र. तर हे जे किरण आहे तर हे महादेव बल्लाळ यांनी सुरू केलेलं होतं. कोणी नाव काय त्यांचं? महादेव बल्लाळ. आणि त्याचबरोबर दुसरे एक होते ना म जोशी, ह्या दोघांनी सुरू केलेलं होतं. लक्षात ठेवा. हे नाम बल्लाळ म्हणजेच कोण माहितीये का? तर हे केसरी वर्तमानपत्रामध्ये आणि कधी कधी मराठा वर्तमानपत्रामध्ये लिखाण करत होते. मग ह्या लिटरनी काय केलं? हे सगळे आपल्या विरोधात लिहितात ना, तर आपण व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आपण पास करायचा. आणि हा प्रेस ऍक्ट रिवोक कधी केलेला होता? तर लॉर्ड रिपननी रिवोक केला होता 1882 मध्ये. आलं लक्षात? मग रिपन चांगला होता आणि लिटन जो होता तो थोडासा आगाऊ होता. लक्षात ठेवा. म्हणून हे 2 महत्वाचे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय आहेत. आणि या दोन्हीवरती प्रश्न कधी कधी विचारला जाऊ शकतो. मी अपेक्षा करतो की 10 प्रश्न तुम्हाला त्याचं सविस्तर विश्लेषण ऑलरेडी PDF अगोदरच काही दिवस अगोदरच देतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं विश्लेषण तुम्ही इथं बघता आणि ती PDF प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावरती हे सगळं विश्लेषण लिहा. 100% सांगतो याच्यातला काही ना काही क्वेश्चन तुमच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये पडणार असणार आहे. तेवढा विश्वास ठेवा. मी विश्वासाचं उदाहरण सांगितलं होतं लास्ट टाइमचं. ठीक आहे. अपेक्षा करतो हे सगळे 10 प्रश्न तुम्हाला समजले असतील. आपली वन डेची बॅच आहे 250 रुपये मध्ये. तुम्हाला 2 वेळा व्हिडिओ पाहता येतो. त्याचबरोबर 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. आणि व्हिडिओची संख्या साधारणतः 14+ असेल. 14 तासामध्ये तुमचा आधुनिक भारताचा इतिहास आणि समाज सुधारक कव्हर होतो. बॅच घेण्यासाठी हिस्ट्री बाय सचिन गुरुजी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण आली तर ही मेंटरशिप बॅच आणि ह्या दोन्हीसाठी नंबर आहे इथं दिलेला. अडचण आली तर तुम्ही याच्यावरती संपर्क करा किंवा बॅच घेतल्यानंतर तरी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची सूचना, मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला सगळं काही व्यवस्थित
चुका होऊ नयेत किंवा काय चुकतं आणि काय बरोबर याच्यावरती मार्गदर्शन केलं जाईल. 10 रुपये मध्ये काय मिळतंय? चहा मिळतो फक्त, पण 10 रुपये मध्ये तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळतं जे तुम्हाला 60 वर्षापर्यंत नोकरी देणार आहे. दुसऱ्या या सगळ्या बॅचेस आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला हे ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करायचं किंवा संपर्क केला तरी चालतंय. सर्वात महत्वाचं, स्पर्धा परीक्षेसारखा ट्रेस दुसऱ्या कोणत्याच फील्डमध्ये नसतो, म्हणून हक्काचा एक तरी माणूस ठेवला पाहिजे. तो मित्र, मैत्रीण, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, आई, बहीण, वडील, नवरा, बायको, शिक्षक, कोणीही असू शकतो. म्हणून मी एक टॅगलाईन बनवलेली, ही टॅगलाईन प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला पाठीमागे दिसते. बोललं पाहिजे, बोललं की खूप साऱ्या अडचणी सुटतात. म्हणून तुम्ही प्रत्येक जणाने बोललं पाहिजे आणि तुमच्या ज्या अभ्यासाशी संबंधित किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात, तर ह्या अडचणीसाठी तुम्ही वेगवेगळ्या व्यक्ती बरोबर, म्हणजे कोणत्याही एका व्यक्ती बरोबर बोललं पाहिजे. तो व्यक्ती अंडरस्टँडिंग असला पाहिजे, मॅच्युअर असला पाहिजे, तुम्हाला समजून घेणारा असला पाहिजे. तुम्ही पॅरामीटर्स लावायचे, याला काय काय सांगायचे, सांगितल्यानंतर व्यवस्थित आहे का याला किंवा हिला, ठीक आहे. म्हणून बोललं पाहिजे, बोललं की अडचणी सुटतात. जर तुम्हाला योग्य वाटलं तर माझा हा नंबर दिलेला आहे, सेव्ह करा किंवा तुमच्या काय अडचणी तुम्ही याच्यावरती शेअर करू शकता. दुसरं महत्वाचं, पेपर वाचताय का सगळे? जर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सक्तीनं सांगणार आहे, संपादकीय पेपर वाचले पाहिजे. तर याच्यासाठी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, त्याचबरोबर तुम्हाला सकाळ नावाचा एक न्यूज पेपर सजेस्ट करतो. काहीच नाही वाचलं तरी चालेल, तर ह्या पेपर मधलं संपादकीय तेवढं वाचायला विसरू नका, कारण भावी परीक्षा ज्या आहे तर ह्या फॉर्मॅट चेंज होणार आहे. त्याच्यामध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला पेपर वाचावे लागतील. हे पेपर का वाचावे त्याचं महत्वाचा एक व्हिडिओ आहे खाली, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला की व्हिडिओची लिंक येते, तो वाचून घ्यायचा तुम्हाला. आणि त्यानंतर हा व्हिडिओ किंवा हा युट्यूबचा चॅनल आपल्याला कसा वाटला हे सांगायला नक्कीच विसरायचं नाही. सांगायचंय म्हणजेच काय, व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट करायचंय, शेअर पण करायचंय आणि जाता जाता फक्त एक बटन दाबायचं सबस्क्राईबचं, ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यासातल्या अडचणीसाठी दिलेला हा नंबर आहे. नेहमी आपलं जे आयुष्य आहे तर हे नेहमी हेल्दी असायला पाहिजे आणि हॅपी असायला पाहिजे. सो बी हॅपी अँड बी हेल्दी. तुम्हा सगळ्यांना तुमच्या अभ्यासासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेतच. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, शेअर केला अपेक्षा करतो, लाईक केलं, सबस्क्राईब केलं आहेच तुम्ही, तर ह्या सगळ्यांसाठी तुमचं विशेष आभार. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जा आणि यशस्वी व्हा. थँक्यू.